अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या विदेशी दारू साठा ठेवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 2,04,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 व 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 1 मे 2026 रोजी गाडगेनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की विलासनगर परिसरात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठवून विक्री केली जात आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळाचा छापा टाकला। या छाप्यात आरोपीकडून विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत। यात रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्ल्यू, किंगफिशर यांसारख्या ब्रँड्सचा समावेश असून एकूण 2 लाखांहून अधिक किमतीचा साठा पोलिसांच्या हाती लागलाय। कारवाईनंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुढील तपास गाडगेनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व गाडगेनगर पोलिसांनी संयुक्तपणे पार पाडली आहे। अमरावतीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पुढेही धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत।